नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक संवाद या चॅनलवरती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तुमच्या मतदान कार्ड जर हरवले असेल किंवा तुमच्याकडे त्याचं काहीही माहिती नसेल, त्याचा नंबर, त्याचा ॲप्लिकेशन आयडी, तर तुम्हाला ते कसं मिळवता येईल किंवा ते कसं फाइंड आउट करायचं. तर स चला व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे ECI नेट असे टाइप करून सर्च करून घ्यायचे आहे. तिथे सर्च केल्यानंतर नेक्स्ट पेज तुमच्यासमोर असे पेज ओपन होते. तुम्हाला ECI युनिफाईड पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे जे दोन पर्याय दिसतील, एक वोटर सर्व्हिस आणि अबाउट इलेक्शन्स. तर तुम्हाला इथे वोटर सर्व्हिस हा पर्याय निवडायचा आहे. वोटर सर्व्हिस हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या होम पेजला जाल तर इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसत आहेत. तर इथे बघा, एक खालच्या उजव्या हाताच्या खाली कोपऱ्यामध्ये सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल. तुम्हाला इथे बघा 3 पर्याय दिलेले आहेत. EPIC द्वारे खोजे, सर्च बाय इपिक नंबर, दुसरा आहे सर्च बाय डिटेल्स म्हणजे तुमच्या नाव आणि जन्मतारखेने किंवा मोबाईल नंबर. तर असे 3 पर्याय दिलेले आहेत. तर तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर जरी लिंक नसेल तुमच्या मतदान कार्डला, तर तुम्ही सर्च बाय डिटेल्सवरती क्लिक करून इपिक नंबर मिळू शकता. तर सर्च बाय डिटेलवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, अशा 3 पर्यायापैकी तुम्हाला हा वितरणद्वारे खोजे म्हणजे सर्च बाय डिटेल्स हा पर्याय निवडायचा आहे. ते पर्याय निवडल्यानंतर बघा, इथे काय माहिती दिलेली आहे ते आपल्याला सर्वप्रथम भरून घ्यायची आहे. तर सिलेक्ट युअर स्टेट, तर इथे सर्वप्रथम आपले राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे. राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर आपली भाषा इथं म्हणजे मराठी निवडायची आहे. ते निवडल्यानंतर इथे बघा नाव दिलेले आहे, युअर नेम म्हणजे तुमचं ज्याचं कोणाचं तुम्हाला मतदान कार्डची माहिती हवी त्याचे नाव टाकायचे. नातेवाईकाचे म्हणजे वडिलांचे, भावाचे किंवा नवऱ्याचे किंवा अजून बहिणीचे नाव टाकले तरी चालेल. पण ते नाव ॲज पर मतदान कार्ड पाहिजे त्यांचे. तर इथे बघा, इथं अजून सिलेक्ट बर्थ डिटेल्स म्हणजे जन्मतारीख किंवा वय दोन्हीपैकी एक तुम्ही इथे सिलेक्ट करून टाकू शकता. हे सर्व टाकून झाल्यानंतर बघा, इथे सिलेक्ट जेंडर दिलेला आहे. सिलेक्ट जेंडरचा ऑप्शन आहे पुरुष, मेल, फिमेल. तर ज्याच्यापैकी स्त्री असेल तर फिमेल सिलेक्ट करा, पुरुष असेल तर मेल सिलेक्ट करा. ते सिलेक्ट झाल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. इथे बघा जिल्हा, डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट युअर असे म्हणजे इथं तुमचा मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे आणि हा जो दिलेला कॅप्चा आहे तसा फिल करून सर्चवरती क्लिक करायचा आहे. बघा, सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक लिस्ट येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे. बघा, तिथं सिरियल नंबर दिला आहे, इपिक नंबर, त्याच्यासमोर नाव, एज, त्याचे रिलेटिव्ह नेम दिलेला आहे, स्टेट दिलेलं आहे, डिस्ट्रिक्ट, तुमच्या गावाचं सर्व काय माहिती दिली आहे. तर बघा, इथे इपिक नंबरचा जो कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये हा जो नंबर दिलेला आहे तर तुमचा इपिक नंबर आहे. म्हणजे बघा, आता या लिस्टमध्ये माझे नाव 1 नंबरला दाखवत आहे कारण मी माझ्या डिटेल्सला सर्च केले आहे, त्यामुळे 1 नंबरला दाखवत आहे आणि माझा इपिक नंबरसुद्धा इथे दाखवत आहे. अजून बरेच काही जणांची नावं आहेत त्यांचंसुद्धा दाखवत आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदान कार्डचा इपिक नंबर मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.